आणि असंख्य लोक जखमी। गेल्या काही महिन्यात नाशिकचं वर्णन अशा प्रकारे केलं जाते आणि त्याला कारण ठरलेत नाशिकमधले खड्डे। या खड्ड्यांमुळे नाशिककरांचा जीव कसा टांगणीला लागला याबाबत न्यूज 18 मराठी सातत्यानं पाठपुरावा करते। आता या सगळ्यावरनं छगन भुजबळांनी सरकारला घरचा आहेर देत गिरीश महाजन यांनाही खडा सवाल केलाय। पाहूयात काय म्हणलेत ते। एवढे खड्डे आणि एवढं बेकार नाशिक कधी नव्हतं। एवढंच सांगतो की नाशिकला नाव खराब करणारं हे सगळे प्रकार सुरू आहेत। म्हणजे हे शहर काय वाऱ्यावर सोडले का? छगन भुजबळांचा पारा चढला। महापौरांचाही कोण ऐकत नाही, आमदारांचंही कोणी ऐकत नाही। हा काय बजबजपुरी मांडलेली आहे या शहरामध्ये। नाशिकला खड्ड्यात घालणाऱ्यांवर संताप। याला जबाबदार असणारे जे लोक आहेत त्यांनी याच्यामध्ये ताबडतोब लक्ष दिलं पाहिजे। छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहे। मंत्री गिरीश महाजन त्याने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना। कुंभमेळा आमच्या नाशिकमध्ये व्हायला पाहिजे, पण तो आमच्या मुळावर येता कामा नये। नाशिक मधले रस्ते हे प्रवासासाठी आहेत की मृत्यूच्या दाढेत ढकलणाऱ्या खड्ड्यांसाठी आहेत, असा संतप्त सवाल नाशिककर विचारतोय। ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक आणि उद्योगांचं केंद्र अशी नाशिकची ओळख आहे। त्यात आता भल्या मोठ्या खड्ड्यांचं शहर अशी नवी ख्याती नाशिकला मिळाली आहे। 6 महिन्यात तब्बल 5 जणांच्या आयुष्याचा घास या खड्ड्यांनी घेतलाय आणि महापालिका प्रशासन मात्र हातावर हात ठेवून चौकशीचा रबंथ करत बसलाय। इकडे नाशिककर मात्र हाडं खिळखिळी होईपर्यंत धक्के खात प्रवास करतोय। नाशिकमध्ये पडलेल्या दुरावस्थेचा हा प्रचंड मोठा खड्डा न्यूज 18 मराठीनं सातत्यानं दाखवला। आता नाशिकची ही अत्यंत बिकट परिस्थिती पाहून छगन भुजबळ यांनीही सरकारला कडक भाषेत घरचा आहेर दिलाय। महापौर काय करू शकत नाही, म्हणजे हे शहर काय वाऱ्यावर सोडले का? माझं या सगळ्या लोकांना सांगणं आहे, ताबडतोब कारवाई करा। अर्थात या सगळ्या गोष्टी मी मंत्रिमंडळात किंवा मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडणार, पण याला जबाबदार असणारे जे लोक आहेत त्यांनी याच्यामध्ये ताबडतोब लक्ष दिलं पाहिजे। जरा पाऊस उघडला की ते खड्डे भरले पाहिजे। आता पाऊस आज जोरात आहे, पण मागचे 2-3 दिवस थोडासा कमी असेल। ताबडतोब ते भरले गेले पाहिजे। पण ते जर होत नसेल तरी अपघात होणार, आणि विशेष म्हणजे या अपघाताची ही जबाबदारी कोणाची आहे? कुंभमेळ्याचे काम करणारे जे काही प्राधिकारी असतील, अधिकारी आणि महानगरपालिका, दोघांची ही जबाबदारी आहे। तुम्ही एकमेकावर जे आहे ढकलू शकत नाही जबाबदारी। नाशिकचे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरतानाच छगन भुजबळांनी गिरीश महाजन यांनाही खोचक सल्ला दिला। तसंच कुंभमेळा व्हायला हवा, पण तो नाशिकच्या मुळावर यायला नको असंही म्हटलंय। मी तर असं ऐकतोय की महापौरांचाही कोण ऐकत नाही, आमदारांचंही कोणी ऐकत नाही। हा काय बजबजपुरी मांडलेली आहे या शहरामध्ये। बरं, हे बाकीचे सगळं काम करणारे जे आहेत, आपले मंत्री गिरीश महाजन त्याने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना। कुंभमेळा आमच्या नाशिकमध्ये व्हायला पाहिजे, पण तो आमच्या मुळावर येता कामा नये। आमची माणसं जे आहे मरता कामा नयेत, याच्याकडे काय कोणी लक्षच देत नाहीये। छगन भुजबळ यांनी अत्यंत संतापानं ही भावना व्यक्त केल्यानंतर गिरीश महाजन यांना न्यूज 18 मराठीनं सवाल केला। तेव्हा त्यांनी 6 महिन्यात खड्ड्यांचा त्रास संपवणार असं आश्वासन दिलं। मी कुंभमेळा मंत्री आहे आणि आपण एक बघितलं असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कामं नाशिकमध्ये कधी झाली होती का? आज आपण जवळपास नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसाठी 35-40 हजार कोटी रुपये खर्च करतो। मी वारंवार सांगितलं की मी आधी सुरुवातीला सांगितलं की नाशिककरांची मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो की 4-6 महिने आपल्याला त्रास होणार आहे। हे मी वारंवार प्रत्येक सभेमध्ये या ठिकाणी सांगितलं। ही वस्तुस्थिती आहे। पुढच्या वर्षी नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे, त्यासाठी रस्त्यांची कामं सुरू आहेत, पण रस्त्यांची ही कामं नाशिककरांच्या जीवावर उठली आहेत। महापालिका झोपेत, अधिकारी सुशेगात, कंत्राटदार मोकाट आणि नाशिककर वनवासात अशी गंभीर परिस्थिती नाशकात निर्माण झाली आहे। म्हणून प्रशासन आणि कंत्राटदारांच्या कृपेनं जगण्या मरण्यामध्ये उभा ठाकलेला हा खड्डा
कधी बुजवला जाणार असा नाशिककरांचा खडा सवाल आहे. निलेश पवारसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, नाशिक.